शांतीनाथ भगवानचे सेवक आहे। मी शांतीपूर्वक आंदोलन करणार आहे, परंतु आम्ही आंदोलन करणार त्याच्यानंतर म्हटलं जर आमचं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जर नाही ऐकलं तर आमच्याकडे ब्रह्मशस्त्र आहे। ब्रह्मशस्त्र आम्ही शस्त्र पण उचलू असं म्हटलं। शस्त्र म्हणजे आम्ही अनशन करू। महात्मा गांधीने होतं ना ते सत्याग्रह आणि अनशन। महात्मा गांधीने का शस्त्र उचलले का? अहिंसाचा संदेश दिला। आम्ही अहिंसावाला, आम्ही शस्त्र कधी उचलणार नाही। आणि काही नेता लोकांनी पंटीवर विचारलं काय आहे ते नेता लोक काय करत आहे, कशासाठी करत आहे हे मला माहित। त्यांची खिचडी ते काय पकवत आहे ते मला माहिती। मी मान्य राजसाहेबांशी मला निवेदन आहे की तुम्ही मराठी भाषेची एक देवता आहे, मराठी हिंदू हृदय सम्राट तुम्ही लोक तुम्हाला मराठी म्हणतात। आम्ही आमची मारवाडी लोक पण तुमच्या संग आहे। जो मराठी भाषाचा अपमान करते, जो मराठी भाषाला जो सन्मान देत नाही त्याला तुम्ही बराबर त्याचा तुम्ही त्याला गरम द्या। आम्ही तुमच्या संघ आहे, आम्ही त्याचा कधी विरोध करणार नाही। राज्य सरकारला काय पुन्हा विनंती करताय का? कारण ज्या पद्धतीने तुमची एक मीटिंग झाली होती तेव्हा महापालिकेला काही आदेश दिले होते, परंतु पुढे काही झालं नाही। परत कोर्टाने ती बंदी जी आहे ती कायम ठेवली। आज पुन्हा सुनावणी आहे। राज्य सरकारकडे काय विनंती पुन्हा करताय एक समाजाचे तुम्ही संत म्हणून? बघा, समाजाचा एक संत म्हणून मला तो विश्वास या सरकारमुळे आहे। मान्य आमचे देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस एक हिंदूवादीची सरकार आहे, मोदीजींच्या विचारधारी आहे। आणि दुसरे आमचे मान्य एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी गोमाताला राज्यमाता घोषित केलं, ते जीवदया प्रेमित आहे। मला असं वाटते की जैन लोकांची भावनाला ते समजेत असेल आणि त्याने समजावं आणि हा याच्यामध्ये काही एक ITI बसावी, याच्यावर एक समिती बनली पाहिजे। आणि समिती बनवून हा जो विवाद आहे हा कबूतरचा मराठी आणि मारवाडी गुजरातीमध्ये फिसत आहे त्या या विवादचा तुम्ही अंत करा। ज्या पद्धतीने जैन किंवा मारवाडी गुजराती मधलेच काही प्रमुख नेते आहेत, काही प्रमुख संघटनेचे अध्यक्ष आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते तुमच्या या सगळ्याला भूमिकेला त्यांनी विरोध केला की तुमची भूमिका ही जी आहे ती मान्य नाही असंही त्यांनी म्हटलं। त्यांना काही उत्तर देत? बघा, मी आता माझ्या मुद्द्यावर येतो। मी तुम्हाला की ते पहिले काही वर्ष पहिले जैन मंदिरासमोर किसीने मुर्दी मांस मच्छी अशी टाकले होते। त्या वक्ती एका संतांनी आवाहन केला होता की कोण्याही मनसेला या शिवसेनाला तुम्ही वोट देऊ नका। काय नका देऊ, तुम्ही वोट द्या। आमच्या जैन मंदिरासमोर त्यांनी हे टाकलं, मांस टाकलं। त्यांना तर पुरी शिवसेना त्या मुर्गीच्या चक्करमध्ये हारली होती, एका जैन गुरुने म्हटलं तर। आता तो जैन गुरु मुर्गीवर बोलते पण कबुतरावर बोलत नाही। हे नेता लोक त्यांच्या पार्टीचा प्रचार करतात म्हणून ते त्या संताचा ते समर्थन करतात। मी कोण्या पार्टीचा नाही, मी फक्त जीवदया प्रेमी आहे, भगवान महावीरचा एक शिपाई आहे। आणि कोण नेता मला काय म्हणते मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे। मी ह्या मुंबईवर आलो आहे, आंदोलनावर आलो आहे। कोणत्याही नेत्याची या कोण्या मंत्रीची मी प्रचार करायला आलो नाही आणि मला त्या मंत्रीची त्या नेत्यांची मला काही आवश्यकता पण नाही आहे। माझा पुरा जैन समाज जो ज्यूदिया समाज माझ्या संघ आहे, तर आमच्याच लोकांनी त्यांना नेता बनवलं ना। बस आमचे जे आता जे शब्द त्यांनी बोललेले आहे ते मला समर्थन देत नाही। जे लोक म्हणतात पहिली गोष्ट तुम्ही त्याला ओळखत नाही, 100 गोष्ट आहे। और जे म्हटलं असं ते त्यांचे विचार आहे, पण माझे विचार, माझा जैन समाज माझ्या संघ आहे आणि 1 लाख से जास्त लोक माझ्या संघ अनशनला उतरणार आहे। नेमकं कधी काही तारीख ठरवताय का त्या आंदोलनाची दिशा कधी? बघा, मी पूर्वी बोललेलो आहे, आम्ही बाबासाहेबाच्या संविधानाला मानतो, आम्ही मान्य देवेंद्र फडणवीसला पण मानतो। पण म्हणजे माझं अर्थ लोकांना म्हटलं, काही लोक मराठी लोक म्हणतात की महाराजांनी न्यायालयाचा अपमान केला। मी काय म्हटलं, आम्ही हा कोर्टाला मानत नाही, हायकोर्टला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ। सुप्रीम कोर्टला नाही झालं तर आम्ही एक कोर्ट आमच्याकडे अजून आहे, ते परमात्म्याचं, आम्ही अनशन करू। अरे ज्या कबुतरासाठी त्यांनी आपले प्राण दिले पूर्वाभावमध्ये आणि ते शांतीनाथ बनले, और माझं जर सौभाग्य असेल त्या कबुतरासाठी मराला और मला जर मोक्ष प्राप्त करता असेल तर त्या कबुतरासाठी मी मराला तयार पण आहे। किती दिवसात होईल आंदोलन? काय म्हणजे 15 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, कधी नेमकं? मी राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीसला त्यांना भेटायचा संपर्क करत आहे। मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना पण भेटणार आहे, मी मान्य राज साहेबांना पण मी भेटणार आहे। कारण की एक मुद्दा जैन मराठी लोकांचा बी आहे, पण माझ्यामुळे जर मराठी समाजाचा जर आत्मा दुखील असेल
तुम्ही पुरा मराठी समाजाला मी माफी मागतो. माझा ज्या जैन समाजाने जे छुरी तलवारे आणले होते ते कोणाला मारायला आणले नव्हते. ते मग ते कबूतराचा जो शेड टाकलेला आहे, जे बासे टाकलेला त्याला कापाला आणले होते. बस यांनी ह्या लोकांनी मराठा एककरण जे समिती आहे त्यांनी यांना एक गलत उपदेश दिला. आमचा तो उपदेश नव्हता. आम्ही जे शस्त्र आणले होते ते ताडपत्री कापाला आणि ते बाशे कापाला आणले. आणि आम्ही ते जाणून नाही केलं. आमच्याच मंत्रीनं म्हटलं की तुम्ही दाणे टाकू शकता, म्हणून आम्ही ते आम्हाला करायचं असतं तो आम्ही तो 3 तारखेलाच करून पहिलेच करून टाकला. नंतर का बरं केलं नसतं? आम्ही कानून हातात घेणार नाही. आम्ही शांतिप्रिय समाज आहे. आमचा महावीरच्या आदेशाप्रमाणेच आम्ही चालू. धन्यवाद. साहजिकच आहे, जैन मुनी आपल्या सोबत होते. त्यांनी भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.